या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने दिलेल्या निर्देशानुसार राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकच्या वापराला मान्यता नाही। त्यामुळे प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वज निर्मितीला आणि विक्रीला मान्यता नाही। तसंच राष्ट्रध्वज रस्त्यावर अथवा अन्य ठिकाणी फेकून देऊ नयेत। राष्ट्रध्वज खराब झाल्याचं आढळल्यास ते ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करणं आवश्यक असतं। राष्ट्रध्वजाचा अवमान करणं आणि त्याची विटंबना होणं हे बोधचिन्ह आणि नावे अनुचित वापरास प्रतिबंध अधिनियम 1950 आणि राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम 1971 तसंच ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार दंडनीय अपराध आहे। माजी नगरसेवक अनंत जाधव यांच्या वतीनं सामुदायिक रक्षाबंधन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला रक्षाबंधन बांधून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। याप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, DK मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कसबे, युवा सेनेचे धनाजी भोसले, माजी नगरसेवक विनायक विटकर, सचिन साळुंखे, दत्तात्रय बडगंची यांच्यासह इतर मान्यवर आणि असंख्य भगिनी उपस्थित होत्या। खलित का शिवाजी या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी ऐतिहासिकदृष्ट्या चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचा आरोप करत सकल हिंदू समाजानं ठामपणे विरोध दर्शवला। चित्रपटामध्ये महाराजांच्या मावळ्यांपैकी 35% मावळे मुस्लिम होते आणि रायगडावर मुस्लिम समाजासाठी महाराजांनी मशीद बांधली अशी ऐतिहासिकदृष्ट्या आधारहीन आणि खोटी माहिती दाखवण्यात आली आहे, असं समाजातील नेत्यांचं म्हणणं आहे। सकल हिंदू समाजाच्या मते महाराजांच्या काळात विजापूरचा आदिलशहा, अहिल्यानगरचा निजामशहा, दिल्लीचा मुघलशहा तसंच गोवळकोंड्याचा कुतुबशहा अशा अनेक मुस्लिम सुलतानांकडून स्वराज्यावर सतत आक्रमणं होत होती। त्यामुळं महाराजांच्या निष्ठावान मावळ्यांमध्ये मुस्लिम समाजाचं प्रमाण अत्यल्प होतं असे ऐतिहासिक पुरावे सांगतात। त्यामुळं चित्रपटातील दाखवलेली 35% मुस्लिम मावळ्यांची बाब ऐतिहासिक विकृती ठरते असं मत व्यक्त करण्यात आलं। सोलापूर सर्कल इथं इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशन संघटनेचे संस्थापक केंद्रीय सरचिटणीस राज अली मुल्ला आणि लाईन स्टाफ संघर्ष योद्धा आदिनाथ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला। या मेळाव्यात नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। या प्रसंगी पुणे प्रादेशिक विभागाच्या निवड झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला। त्याचबरोबर बारामती परिमंडळ पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला। सोलापूर जिल्ह्यात मेफेड्रोनचा पुरवठा होत असल्याबाबत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना माहिती प्राप्त होती। त्याबाबत अधिक माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्याबाबत त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना आदेशित केलं होतं। त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचं पथक सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाकणी पाटीजवळ पुण्याकडून सोलापूरकडे येणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवून थांबलं होतं। सायंकाळी 5च्या सुमारास KA 05 MX 2942 या वाहनाला पथकानं थांबण्याचा इशारा दिला। मात्र वाहन चालक पळून जाण्याच्या प्रयत्नात होता। त्यावेळी पथकानं पाठलाग करून ही कार सिमको ब्रिजवर थांबवली। कारची झडती घेतली असता त्यामध्ये मोहसिन इस्माईल शेख वय 33 राहणार कुमारस्वामी नगर मस्जिद जवळ शेळगी सोलापूर, याकूब अली बागवान वय 51 राहणार मोहम्मदपुरा जिल्हा कलबुर्गी कर्नाटक, मोहम्मद मतीन हाजी शेख व 49 राहणार दर्गा रोड घट्टेवाडी मोमनपुरा कलबुर्गी कर्नाटक, बाबा फरीद अब्दुल सलीम बागवान वय 37 राहणार मोमिनपुरा कलबुर्गी कर्नाटक हे मिळून आले। कारची झडती घेतली असता कारच्या पाठीमागील डिक्कीमध्ये स्पेअर व्हीलच्या जवळ 18 ग्रॅम मेफेड्रोन मिळून आलं। याचा पंचनामा करून जप्त करण्यात येऊन सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी SP चौक येथील सारनाथ बुद्ध विहाराला भेट दिली। सर्वप्रथम भगवान गौतम बुद्ध आणि
महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. नूतन जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल उमेश पाटील यांचा सत्कार करून सन्मान करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते सिद्धेश्वर पानगळे, SP प्रतिष्ठानचे प्रमुख समीर पानगळे, प्रणव लोंढे, अध्यक्ष योगेश शिंदे, शेखर बडगेरी, टायगर पानगळे, प्रशांत सरवदे, मंगेश पानगळे, अशोक कोळेकर, दिलीप थोरात, सुरेश जाधव, आकाश रेड्डी, लहू वाघमारे, सतीश रेड्डी, यश चंदनशिवे, गणेश सरवदे, अंगद थोरे, अनिकेत रेड्डी, आकाश बनसोडे, प्रथमेश तेगेळी, गणेश उमाप, राहुल भवाले यांच्यासह इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस. सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन अँफिथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या. ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर. संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509.